आपण ज्या महान व्यक्तींचा आदर करतो त्यांच्यासोबतच्या आपल्या नात्याबद्दल आपण कधी विचार करतो का? म्हणजे अनेकदा काय होतं की हे नातं ते एकतर्फी येऊन जातं, आपण फक्त मागत राहतो. पण आज चला ह्याच नात्याकडे एका अगदी वेगळ्या अँगलने पाहूया आणि त्याचा खरा अर्थ समजून घेऊया. हेच बघा ना, आपण नेहमीच अहलुल बैत यांच्याकडे काही ना काही मागत असतो, पण आपण कधी थांबून हा विचार केलाय का की त्यांच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतील? आता हा प्रश्न दिसायला खूप साधा वाटतो, नाही का? पण खरं सांगायचं तर हा एकच प्रश्न आपला सगळा दृष्टिकोन बदलून टाकू शकतो आणि आपल्या नात्याला एक नवी, अधिक खोल दिशा देऊ शकतो. तर आज आपण याच प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण अमीरुल मोमिनीन यांच्या त्या 5 अपेक्षा काय आहेत ते जाणून घेऊ. मग आपण त्यांना ओळखणार कसं, खरं प्रेम म्हणजे काय असतं आणि शेवटी हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं आणायचं हेही पाहणार आहोत. हा सगळा प्रवास आपल्याला एका शाश्वत आनंदाच्या वचनाकडे घेऊन जाणार आहे. बरं, मग ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे शोधायचं? तर गंमत म्हणजे ह्याचं उत्तर आपल्याला कुठे बाहेर शोधायची गरजच नाहीये. ते थेट अमीरुल मोमिनीन इमाम अली अल्लाह यांच्याकडूनच मिळतं. त्यांच्याच एका प्रसिद्ध हदीसमध्ये त्यांनी खऱ्या मैत्रीचा, खऱ्या नात्याचा मार्ग अगदी स्पष्टपणे दाखवून दिला आहे. मग त्यांच्याशी एक प्रामाणिक संबंध जोडण्यासाठी नेमकं काय करायला हवं? तर त्यांनी स्वतःच 5 गोष्टी सांगितल्या आहेत. अशा 5 गोष्टी ज्या त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हव्यात. आता ह्या ज्या 5 पायऱ्या आहेत ना, त्या फक्त सूचना नाहीत, तर हा एक मार्ग आहे, एक रोडमॅप आहे. यातली प्रत्येक पायरी आपल्याला त्यांच्या आणखी जवळ घेऊन जाते आणि ह्या प्रवासाच्या शेवटी ह्या जगात आणि परलोकातही सुखाचं वचन आहे. चला तर मग एक एक करून ह्या पायऱ्या समजून घेऊया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा ते म्हणजे त्यांना ओळखणं. पण प्रश्न हा आहे की आपण त्यांना ओळखणार कसं? त्यांच्या त्या महान व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या स्थानाला समजून घेण्यासाठी आपल्याकडे 2 खूप महत्त्वाचे सोर्स आहेत. पहिला सोर्स आहे पवित्र कुराण, जिथे त्यांचं नाव न घेता त्यांचे गुण आणि त्यांची महान कार्य इतक्या सुंदरपणे वर्णिली आहेत. आणि दुसरा सोर्स म्हणजे स्वतः प्रेषितांची कथनं, जिथे आपल्याला त्यांचं थेट वर्णन आणि त्यांची प्रशंसा ऐकायला मिळते. आणि यातले सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये की फक्त शिया विद्वानांनीच नाही, तर अनेक सुन्नी विद्वानांनी सुद्धा या विषयावर खूप मोठं काम केलं आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर 10व्या शतकातील एक हनफी कायदेतज्ञ होते हाकेम हस्कानी. त्यांनी खास इमाम अली यांच्याशी संबंधित कुराणातील आयतींवर एक संपूर्ण पुस्तक लिहिलंय. खरं तर कुराणामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या कार्याचा उल्लेख येतो. मग ते त्यांच्या युद्धातील शौर्य असो किंवा त्यांचं अतुलनीय दातृत्व, प्रत्येक सद्गुणाची नोंद घेतली गेली आहे. आणि प्रेषितांची कथनं तर आणखीनच स्पष्ट आहेत. सुन्नी विद्वान अहमद इब्न हंबल यांनी नोंदवलेली ही हदीस बघा. प्रेषित म्हणतात की जर वेगवेगळ्या प्रेषितांचे सगळे उत्तम गुण एकाच व्यक्तीमध्ये पाहायचे असतील तर फक्त अलीकडे पहा. केवढी मोठी गोष्ट आहे ही. आणि हा जो आदर आहे ना, तो फक्त इस्लामपुरता मर्यादित नाहीये. अनेक ख्रिश्चन लेखकसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या शब्दांनी इतके प्रभावित झाले आहेत. जॉर्ज जोर्दायक हे त्यापैकीच एक आहेत. जॉर्ज जोर्दायक यांनी किती सुंदर शब्दात आपल्या मनातली द्विधावस्था मांडली आहे. ते म्हणतात, धर्म मला तुम्हाला येशूपेक्षा श्रेष्ठ म्हणू देत नाही, पण माझा विवेक मला येशूंना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ मानू देत नाही. यातून त्यांच्या मनात असलेला प्रचंड आदर दिसून येतो. असेच आणखी एक ख्रिश्चन लेखक आहेत, सुलेमान कित्तानी. त्यांनी तर आपलं बरंचसं आयुष्य अहलुल बैत यांच्यावर लिहिण्यात घालवलं. तब्बल 13 पुस्तकं लिहिली. त्यांच्या लेखनातून इमाम अली यांच्याबद्दलचा आदर अगदी ओसंडून वाहतो. तर ठीक आहे, त्यांना ओळखणं, त्यांच्याबद्दल ज्ञान मिळवणं ही झाली पहिली पायरी. पण फक्त ज्ञान मिळवून पुरेसं आहे का? नाही. आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की हे ज्ञान हृदयापर्यंत कसं पोहोचतं आणि त्याचं प्रेमात रूपांतर कसं होतं. दुसरी अपेक्षा आहे खऱ्या प्रामाणिक प्रेमाची. म्हणजे हे असं प्रेम नको जे व्यावहारिक असेल की मला काहीतरी मिळेल म्हणून मी प्रेम करतो. नाही, हे प्रेम बिनशर्त असायला हवा. केवळ आणि केवळ त्यांच्या सद्गुणांमुळे आणि त्यांच्या महान स्थानामुळे केलेलं प्रेम. आणि अशा खऱ्या प्रेमाचं फळ काय मिळतं? जेव्हा एका साथीदाराने त्यांच्यावर असंच प्रामाणिक प्रेम व्यक्त केलं, तेव्हा इमाम अली अझली यांनी त्याला वचन दिलं. ते म्हणाले, मी 3 अत्यंत कठीण क्षणी तुझ्या सोबत असेन, मृत्यूच्या वेळी, सिरात पूल ओलांडताना आणि कौसरच्या तलावाजवळ. आता येते तिसरी अपेक्षा. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या वसिलेने देवाशी जवळीक साधणं. त्यांचं महत्त्व इतकं आहे की एका हदीसमध्ये असं आलंय की स्वतः प्रेषितांनी देवाकडे प्रार्थना करताना अली यांच्या नावाचा वसिला म्हणजेच मध्यस्थी म्हणून वापर केला होता.
आता आपण शेवटच्या 2 अपेक्षांकडे वळूया. आणि खरं सांगायचं तर ह्याच 2 अपेक्षा कदाचित सगळ्यात आव्हानात्मक आहेत, कारण त्या आपलं ज्ञान आणि प्रेम यांना थेट आपल्या कृतीशी जोडतात. चौथी अपेक्षा आहे त्याने ज्या गोष्टी शिकवल्या त्या आपल्या आयुष्यात उतरवण्याची, फक्त ऐकून किंवा वाचून फायला नाही. जसं की इमाम अली, युद्धाच्या गोंधळातही ते वेळेवर नमाज पढता यावी म्हणून आकाशाकडे पाहत असत. म्हणजे कृती ही शब्दांपेक्षा नेहमीच मोठी असते. आणि शेवटचा आणि तितकाच महत्वाचा भाग आहे परिहार. म्हणजे ज्या गोष्टींपासून त्यांनी आपल्याला दूर राहायला सांगितलं आहे त्या गोष्टींपासून स्वतःला वाचवणं. काही गोष्टी करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच काही गोष्टी न करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण या 5ही अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एक वचन मिळतं. केवळ परलोकातच नाही तर याच जगात शांती आणि आनंदाचं वचन. तर पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. त्यांना ओळखा, त्यांच्यावर खरं प्रेम करा, त्यांच्या माध्यमातून देवाला साथ घाला, त्यांच्या शिकवणीवर चाला आणि त्यांनी मना केलेल्या गोष्टींपासून दूर राहा. हेच आहे त्या खऱ्या अर्थपूर्ण मैत्रीचं संपूर्ण चित्र. आणि ही आहे ती मूळ हदीस, या संपूर्ण मार्गदर्शिकेचा मूळ स्रोत. हे शब्द थेट इमाम अली यांचे आहेत, जे आपल्याला एका खऱ्या आनंदी जीवनाचा मार्ग दाखवत आहेत. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आजच्या धावपळीच्या जीवनात या 5 अपेक्षांपैकी आपल्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे? यावर थोडा विचार करणं हीच कदाचित त्या खऱ्या मैत्रीच्या दिशेने टाकलेली पहिली सगळ्यात महत्त्वाची पायरी असेल.